नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फौजी महाराष्ट्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, GD 2024साठी आपली जी काही लेक्चर सिरीज सुरू आहे त्यामध्ये आता आज आपण नवीन एक चॅप्टर सुरू करत आहोत. तो कोणता आहे तर नफा तोटा, म्हणजेच काय प्रॉफिट आणि लॉस. यापूर्वी आपला पर्सेंटेज चॅप्टर सुरू झालेला आहे, पर्सेंटेज चॅप्टर झालेला आहे. त्याचप्रमाणे वयवारी हा चॅप्टर झालेला आहे. जे काही रेशो असेल म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण हे दोन्ही चॅप्टर आपले झालेले आहेत. ते सर्व तुम्ही लेक्चर सिरीज पाहून घ्या, जेणेकरून हा चॅप्टर तुम्हाला आणखीन सोपा पडेल. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे की बघा, GDची एक्झाम अगदी जवळ आलेली आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आता पोहोचवायचा आहे. जेवढे जास्त शेअर कराल तेवढा आम्हालाही चांगला एक सपोर्ट भेटणार आहे आणि तो सपोर्ट भेटण्यासाठी तुम्ही शेअर करणं अतिशय गरजेचं आहे. या व्हिडिओला, या लेक्चर्सला तुम्ही लाईक करा, जेणेकरून आम्हालाही समजेल की तुमचे कन्सेप्ट क्लिअर होत आहेत. आणि तुम्ही जेवढे विद्यार्थ्यांना जास्त शेअर कराल, जर विद्यार्थी पण जास्त वाढत गेले तर आम्हाला एक सपोर्ट भेटेल की ह्या कन्सेप्ट तुमच्या मनाला व्यवस्थितमध्ये कन्सेप्ट क्लिअर होत आहेत, याचं एक आम्हाला बेनिफिट असेल. बेनिफिट असं असेल की तुमचं क्लिअरिफिकेशन होत आहे की नाही हे आम्हाला समजते. जास्तीत जास्त 1 ते 2 कमेंट्स येतात बरोबर, परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर आम्हाला काही समजेल की ह्या व्हिडिओमुळे तुमच्या कन्सेप्ट अगदी क्लिअर होत आहेत. तर ठीक आहे, आपण या लेक्चरला सुरू करूया. बघा, नफा आणि तोटा म्हणजेच काय प्रॉफिट लॉस हा आपल्या रेग्युलर आयुष्यातला विषय आहे. जो रेग्युलर आयुष्यातला विषय आहे तो म्हणजे वेगळा काही नाही बरोबर. म्हणजे हा चॅप्टर काय अवघड आहे असं तुम्ही समजू नका. पहिली गोष्ट, आता जनरली काय आहे, आपण या चॅप्टरसाठी मॅक्झिमम काय फॉर्म्युल्याचं जास्त आपल्याला या ठिकाणी योगदान दिलं जातं प्रत्येक ठिकाणी. आणि फॉर्म्युला लिहायचं म्हटलं आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायचं म्हटलं तर आपल्या साधारणपणे अर्धा मिनटं त्याच्यामध्ये 30 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद त्याच्यामध्ये जातात आणि तिथून पुढे व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत आपल्याला बरोबर. म्हणजे हा जो कन्सेप्ट आहे त्याचं काय होतं, आपल्याला टाईम बॅलन्स आपला त्या एक्झाम हॉलमध्ये होत नाही. तर आपण काय करायचं आहे आता, जसं ह्या चॅप्टर्सला आपण समजून घेणार आहोत, तर पुढे काय करायचं आहे, कोणती मेथड वापरायची आणि कमी वेळामध्ये कशा प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हे सर्व आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. आता पहा, आता नफा आणि तोटा हे ॲक्च्युअली काय आहे हे आपण समजून घेऊया. आता या चॅप्टरमध्ये कोणतेही प्रॉब्लेम्स असेल तर तुम्ही स्वतःला काय समजत आहे, तुम्ही स्वतः दुकानदार आहात हे कन्सिडर करा आधी. तुम्ही गिराईक आहात ह्या हिशोबाने कधी पाहू नका या चॅप्टरला. तुम्ही स्वतः दुकानदार आहात, तुम्ही एक ओनर आहात ह्या हिशोबाने तुम्ही या ठिकाणी पाहायचं आहे आणि त्याच्यामुळे काय होईल, तुमचे कन्सेप्ट सर्व क्लिअर होतील. आता तुम्ही सपोज एखादी किराणा मालाचं सपोज तुमचं दुकान आहे बरोबर. सपोज तुम्ही आता दुकानदार आहात, तर तुम्ही काय करायचं, सपोज तुम्ही एखादी वस्तू विकत घेतलेली, सपोज एखादी 100 रुपयाची एखादी वस्तू घेतली, तुम्ही काय केलं, तुम्ही एक वस्तू, आता तुम्हाला दुकानदार आहात तुम्ही, म्हणजेच काय तुम्हाला वस्तू खरेदी करणं गरजेचं आहे. वस्तू खरेदी करणार म्हणजे तुम्हाला वस्तू विकायची आहे आणि त्याच्यानंतर काय ठरवणार आहे तुमचा जे काय प्रॉफिट होणार की लॉस होणार, म्हणजे नफा होणार की तोटा होणार हे तुम्हाला नंतर समजणार आहे बरोबर. म्हणजेच तुम्ही काय करणार, जर तुम्ही दुकानदार असाल तर तुम्ही काय करणार, सपोज आता एका वस्तूचं आपण काय करूया या ठिकाणी पर्टिक्युलर काय करूया, एखाद्या वस्तूला आपण कन्सिडर करू, ती आपल्याला खरेदी करायची, ती विकायची आणि त्याच्यातून नफा कसा होतो आणि तोटा कसा होतो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. सपोज तुम्ही काय केलं, 100 रुपयाची एक वस्तू घेतलेली, तुमच्या दुकानामध्ये काय केलं, तुम्ही 100 रुपयाची एक वस्तू काय केली, खरेदी केलेली. म्हणजे तुम्ही तुमच्या दुकानामध्ये एक वस्तू मांडलेली जी 100 रुपयाची आहे. 100 रुपयाची वस्तू तुम्ही काय केली, खरेदी केलेली आहे. सपोज ऑलरेडी एक वस्तू काय केली, 100 रुपयाची वस्तू खरेदी केली बरोबर. सपोज ती वस्तू काय केली, तुम्ही विकली किती रुपयाला, सपोज ती वस्तू विकली तुम्ही 50 रुपयाला. काय केली, ती वस्तू काय तुम्ही केली 50 रुपयाला विकलेली. 50 रुपयाला काय केली, विक्री केली, म्हणजेच विकलेली आहे. आता 100 रुपयाला वस्तू घेतली आणि विकली किती रुपयाला, 50 रुपयाला. म्हणजे याच्यामध्ये काय झालं आहे, फरक कितीच आहे, 50 रुपये तुमचा काय झालं आहे, तुमचा लॉस झालेला आहे. म्हणजे तोटा किती रुपयाचा झालेला आहे, 50 रुपयाचा. तोटा किती रुपयाचा आहे, 50 रुपये. सपोज तुम्ही काय केलं, 100 रुपयाला वस्तू घेतली आणि ती विकली किती रुपयाला, सपोज 120 रुपयाला विकलेली. विक्री केली म्हणजे विकलेली. म्हणजेच काय केलं, तुम्ही 100 रुपयाला वस्तू घेतली आणि विक्री किती रुपयाला केली, 120 रुपयाला. म्हणजे या दोघांमध्ये काय केलेलं तुम्हाला 20 रुपयाचा काय झाला आहे, फायदा झालेला आहे. म्हणजेच काय झालं आहे, तुमचा 20 रुपये काय झाला आहे, नफा झालेला आहे बरोबर. आता मला सांगा, ज्यावेळी तोटा झाला त्यावेळी तुम्ही काय केलेलं आहे,
जेवढ्या रुपयांना वस्तू घेतलेली होती, खरेदी केलेली होती आणि किती रुपयाला वस्तू विक्री केली, ह्या दोघांमधला काय केला तुम्ही, डिफरन्स घेतला. म्हणजे 100 आणि 50 याच्यामधला फरक काय आहे, 50 आहे आणि हा काय झाला, तोटा झाला. आता नफा काढला त्यावेळी ते काय केलं तुम्ही, 100 रुपयाची वस्तू जेवढ्या रुपयाला घेतली आणि किती रुपयाला विकली ह्या दोघांमधला फरक घेतला आणि जो फरक आला तो काय झाला, या ठिकाणी नफा आहे. म्हणजे हा पण काय 50 रुपये म्हणजेच काय, एक प्रकारे काय आहे, फरक आहे, जो खरेदी आणि विक्रीमधला फरक आहे. ज्यावेळी नफा झाला त्यावेळी तुम्हाला काय दिसलं, ही खरेदी किंमत आणि ही विक्री किंमत या दोघांमधलेच काय आहे, हा एक प्रकारे काय आहे, फरक आहे. बरोबर, हा फरक आहे यांच्यामधला. अजून एक ॲनालिसिस केलं, ज्यावेळी तुम्हाला तोटा झाला त्यावेळी काय केले, खरेदी किंमत जास्त होते आणि विक्री किंमत काय कमी आहे. म्हणजे खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे, याचा अर्थ काय होतो, तोटा होतो. ज्यावेळी नफा झाला तर त्या कंडिशनला बघा, खरेदी किंमत लहान आहे, कमी आहे आणि विक्री किंमत जास्त आहे. म्हणजे विक्री किंमत खरेदी किंमतीपेक्षा जास्त असेल तर काय होतं, तुम्हाला फायदा होतोय, नफा होतोय. म्हणजेच यामध्ये पहा, म्हणजेच एनी टाईम, आता तुम्ही मला सांगा, म्हणजे नफा आणि तोटा काढायचा असेल तर खरेदी आणि विक्री यांच्यामधला एक काय असतो, फरक असतो. आणि आता आणखी एक मेथड यामध्ये पहा, याच्यामध्ये सगळ्यात बेसिक काय आहे हे पाहायचं आपल्याला. जर तुम्ही वस्तूच खरेदी केली नसती, सपोज ती वस्तू 100 रुपयाची आहे, ती खरेदीच केली नाही, तर तुम्हाला विकायचा प्रश्न आला असता का, बरोबर. म्हणजे वस्तू विकायची आहे म्हणजेच काय, तुम्हाला खरेदी करायची आहे. म्हणजे खरेदी करायची आहे म्हणजेच काय, तुम्हाला खरेदी किंमत महत्त्वाची आहे या ठिकाणी. म्हणजेच नफा आणि तोटा काढायचा असेल तर आपण काय करतो, खरेदी किंमतीला कन्सिडर करून काढतो. तुम्हाला खरेदीच वस्तू केली नसती तर खरेदी किंमत माहिती झाली नसती, खरेदी किंमतच नसती तुमच्याकडे तर विक्री करू शकला नसता किंवा विक्रीची किंमत तुमच्याकडे नसती आणि म्हणजे तुम्हाला नफा आणि तोटा हा सुद्धा समजला नसता. म्हणजे नफा आणि तोटा या चॅप्टरमध्ये एनी टाईम बेसिक काय आहे असं विचारलं तुम्हाला, तर सर्वात बेसिक आहे ते खरेदी. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला नफा आणि तोटा ह्या दोन गोष्टी जर करायच्या असेल तर त्यामुळे सगळ्यात बेसिक महत्त्वाचं काय असेल तर खरेदी किंमत. म्हणजे नफा आणि तोटा काढायचा आहे तुम्हाला, तो खरेदी किंमतीला कन्सिडर करून काढला जातो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय बेसिक काय आहे, खरेदी किंमत. जर तुम्हाला खरेदी किंमत माहीतच नसेल तर तुम्ही त्या गणितामध्ये काहीच करू शकत नाही. एनी टाईम तुम्हाला खरेदी किंमत माहिती असणं गरजेचं आहे, तर तुम्ही नफा आणि तोटा हे दोन गोष्टी समजू शकता. आता मला सांगा, ज्यावेळी आपण रेशो सुरू केला, रेशो चॅप्टर, रेशोमध्ये काय केलं आपण बघा, दोन संख्येचं गुणोत्तर असतं ते आणि कॉमन फॅक्टर, कोणती कॉमन संख्या नसते त्याच्यामध्ये, त्यावेळी काय असतं, गुणोत्तर. आणि त्या गुणोत्तराचा वापर आपण काय केला, प्रमाणामध्ये वापर केला. कसा वापर केला, ज्यावेळी दोन गुणोत्तर समान असतील तर आपण प्रमाणामध्ये त्या गुणोत्तराचा वापर केला. त्याच्यानंतर वैवारी चॅप्टर सुरू झाला, त्या वैवारीमध्ये काय केलं आपण की दोघांच्या वयांमध्ये फरक झाला आणि फरक एक काय असतो, फरक म्हणजेच काय असतो तर एक रेशो, म्हणजे आपण ज्यावेळी प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या होत्या रेशोच्या गुणोत्तरच्या, त्यावेळी काय आपण सांगितलं होतं की दोघांमध्ये फरक दाखवणं किंवा दोघांमध्ये कंपॅरिझन करणं म्हणजेच काय असतो, गुणोत्तर असतं, म्हणजेच रेशो असतो. म्हणून वैवारी चॅप्टर सुरू झाला, आपण काय केलं त्या ठिकाणी काय केलेलं आहे, आपण गुणोत्तर वापरलेलं आहे, रेशो वापरलेला आहे. ज्यावेळी गुणोत्तर हा चॅप्टर शिकत होतो त्यावेळी आपण एक प्रॉपर्टी सांगितलेली, जी काय पर्सेंटेज फॉर्मॅट असतो तो काय असतो, गुणोत्तर फॉर्मॅट असतो. म्हणून पर्सेंटेज चॅप्टर सुरू झाला त्यावेळी आपण गुणोत्तर वापरलं, म्हणजेच काय रेशो वापरलेला. आता या ठिकाणी पहा, खरेदी विक्री, नफा आणि तोटा दाखवायचा म्हणजेच काय, खरेदी आणि विक्री या दोघांमध्ये काय दाखवते, आपण फरक दाखवते. फरक म्हणजे काय असतं, डिफरन्स असतो. डिफरन्स म्हणजे काय असतो, कंपॅरिझन असतं आणि कंपॅरिझन जिथे येतं त्या ठिकाणी काय तो रेशो येतो. म्हणजेच हा चॅप्टर वेगळा काय नाही, हा एक रेशोचंच एक ॲप्लिकेशन आहे. यामध्ये आपला कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला वगैरे वापरू नका, तर काय मेथड रेशो कसा वापरायचा हे या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला. आणि आजपर्यंत जर आता तुम्हाला ह्या लेक्चर्समध्ये काय समजलेलं नसेल किंवा बेसिक कन्सेप्ट तुमचे क्लिअर होत असतील तर याचा अर्थ एकच होतो की तुम्ही पाठीमागे लेक्चर्स पाहिले नाहीत, एवढा एकच त्याचा अर्थ होतो आहे. तर आपण या ठिकाणी काय करूया, आता लेक्चर्सला जे काही क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. विद्यार्थी मित्र बघा, पहिला प्रश्न पहा या ठिकाणी, जर खरेदी आणि विक्री किंमत यांची गुणोत्तर 20:17 आहे तर तोटा टक्केवारी किती. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर दिले किती, 20:17. जे दिलेले ते आपण या ठिकाणी लिहून घेऊया. जे काही खरेदी आहे या ठिकाणी काय खरेदी आहे, बरोबर, आणि हे काय आहे
विक्री आहे, बरोबर. ह्यांचा रेशो किती दिला आहे, 20 याच किती 17. बघा खरेदी आणि विक्री आणि यामध्ये काय सांगितले, तोटा टक्केवारी विचारलेली, म्हणजे एवढं आपल्याला माहिती आहे की याच्यामध्ये तोटा होणार आहे. मग अशी पहा, जसं खरेदी आणि विक्री या दोघांमधला फरक पाहिला तर फरक जो आहे तो नफा किंवा तोटा असतो हे माहिती आपल्याला. आता या ठिकाणी खरेदी 20 रुपये आहे आणि समजा विक्री 70 रुपयाची केली, म्हणजे एक वस्तू मी 20 रुपयाला घेतली आणि विकली किती रुपयाला, 17 रुपयाला. म्हणजेच या दोघांमध्ये फरक आहे तो काय सांगतोय, तोटा दाखवते आपल्याला. फरक कितीचा आहे याच्यामध्ये, इक्वल टू फरक किती आहे, 3 रुपयाचा, 3 भागाचा आहे, 3 भाग किंवा 3 रेशोचा म्हणा. आता मला सांगा, म्हणजे फरक आहे हे काय दाखवते आपल्याला, तोटा सांगतोय का तोटा सांगतोय. एकतर एक्झाम्पलमध्ये तोटा सांगितलेलाच आहे, बरोबर. तोटा टक्केवारी विचारली म्हणजे तोटा आहेच, पण त्याच्यामध्ये खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत किती कमी आहे, म्हणजेच हा काय आहे, तोटा आहे, बरोबर. आता मला सांगा, मगाशी जी एक्झाम्पल पाहिलं आपण, 100 रुपयाची वस्तू किती रुपयाला विकलेली होती आपण, 50 रुपयाला, बरोबर. 100 रुपयाची वस्तू काय विकली आपण, मग 100 रुपयाची वस्तू होती आणि विकली किती रुपयाला, 50 रुपयाला. आणि या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 50चा, बरोबर. तसं सेम या ठिकाणी काय आहे, तोटा किती दिला आहे, 3 रुपयावरती. हा जो फरक 50 रुपयाचा झाला म्हणजे हा काय होता, तोटा होता. आता हा तोटा कसा आपण तोटा आहे हा कसं कन्सिडर केलं, 100 रुपयापैकी 50 रुपये आपण मला तोटा झालेला आहे. 100 रुपयाची वस्तू होती आणि त्याच्यावरती मला किती रुपयाचा तोटा झाले, 50 रुपयावरती 50 रुपये झाले. तसं या ठिकाणी सेम आहे, माझी 20 रुपयाची वस्तू आहे आणि त्याच्यामध्ये मला तोटा झाला आहे किती रुपयावरचा, 3 रुपयाचा. 100 रुपयाची वस्तूवरती मला 3 रुपये तोटा झालेला आहे. आता विचार केला तर हा काय आहे, एक अपूर्णांक दिसतोय तुम्हाला, 3/20 हा काय आहे, अपूर्णांक फॉर्मॅट आहे. आणि आपल्याला माहिती आहे अपूर्णांकाचं काय करायचं आहे, पर्सेंटेज करायचं आहे, अपूर्णांकाचं टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपण काय करतो नेहमी, या ठिकाणी गुणिले या ठिकाणी पर्सेंटेज साईन देतो आणि इंटू काय करतो, 100 देतो. अपूर्णांकाचं काय करायचं, पर्सेंटेज करायचं म्हणजे काय करतो, गुणिले 100% करतो आपण. या ठिकाणी पहा, हा शून्य गेला, 2 के 2, 2 पंचे 10 आणि 5 गुणिले 3 किती, 15% काय झाला, हा तोटा झाला. याच प्रॉब्लेमला तुम्ही जर खरेदी विक्री यांचा फॉर्मॅट जो का सूत्रांचा फॉर्मॅट जर तुम्ही वापरला तर त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ व्हायला जाईल. हा फॉर्मॅट अगदी सोपा आहे आणि यानुसार तुम्ही जावा. आपण इतरही काही करूया, प्रॉब्लेम्स घेऊया. बघा हा पुढील प्रश्न आहे, दिनेशने एक वस्तू 1200 रुपयाला घेतलं आणि 900 रुपयाला विकलेलं आहे, तर तोटा किती टक्के झालेला आहे. बघा या ठिकाणी पहा, खरेदी किंमत किती दिलेली आहे आपल्याला, खरेदी 1200 रुपये, विकली हे पुस्तक किती 1200 रुपये घेतले आणि विक्री म्हणजे विकलेली कितीला 900 रुपये. ह्या दोघांमध्ये फरक काय आहे, 300 रुपयांचा. हा काय आहे, तोटा आहे, कारण 1200 रुपयाला घ्यायचा 900 रुपयाला विकायचा म्हणजे तोटा झालेला आहे, बरोबर. म्हणजे जे काय तोट्याची टक्केवारी किती असणार आहे, हा जो जे आपल्याला तोटा झालेला आहे 300 रुपयांचा, हा किती रुपयांपैकी झालेला आहे, 1200 रुपयांपैकी, बरोबर. मग आणि आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्येच, आता हा थोडक्यात काय करा, हा शून्य गेला, 3 1 3, 3 चौक 12 म्हणजेच किती 1/4. हा काय झाला, अपूर्णांक झाला आणि अपूर्णांकाचं काय करायचं आपल्याला, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करतो आपण, गुणिले 100% देतो आपण, बरोबर. याने भाग दिला 1/4 म्हणजेच किती 25% असतात. सिंपल फॉर्मॅट आहे, काही विषय नाही. किंवा तुम्ही या ठिकाणी जरी असं केलं असतं, 1200 आहे आणि ही किती 900, ह्यांचा रेशो घ्या, हा शून्य गेला, 3 त्रिक 9, 3 चौक 12. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 1चा. म्हणजेच हा काय आहे, तोटा आहे. तोटा म्हणजेच किती आहे, 1 रुपयाचा तोटा आहे, किती रुपयावरती, 4 वरती, बरोबर. गुणिले काय करा 100%, म्हणजेच किती 25%. काही वेगळं नाही. प्रॉब्लेम्सला समजून घ्या तुम्ही. रेशो मेथड अतिशय महत्त्वाची आहे.
कोणत्या प्रकारचा आपल्याला फॉर्म्युला वापरण्याची गरज पडणार नाही यामध्ये. पुढील प्रश्न पहा. राकेशने एक सायकल 5,000 रुपयाला घेतली. सायकल आणण्याचं भाडं खर्च 250 रुपये झाला आणि ती सायकल 5,075 रुपयाला विकलेली. तर तोटा टक्केवारी किती विचारलेली. आता मला सांगा, सपोज तुम्ही सायकलचं तुमचं दुकान आहे. तुम्ही काय केलेलं आहे, तुम्हाला सायकल विकायची म्हणून तुम्ही काय केली, सायकल आधी खरेदी केली. खरेदी किती रुपयाला केली तुम्ही, 5,000 रुपयाला खरेदी केली. एकूण खरेदी किंमत काढूया या ठिकाणी. खरेदी किती रुपयाला केली तुम्ही, 5,000 रुपयाला. सपोज तुम्ही ती सायकल पुण्यावरून घेतली किंवा मुंबईवरून घेतली. मग त्या पुण्या मुंबईपासून तुमच्या शोरूमपर्यंत किंवा तुमच्या दुकानापर्यंत आणण्यासाठी खर्च किती झाला आहे, 250 रुपये. तोच 250 रुपये काय केला या ठिकाणी मांडलेला आहे. म्हणजे एकूण खर्च किती झाला तुमचा सायकल आणण्यापर्यंत, 5,250 रुपये. हीच तुमची काय कर झाली, एकूण टोटल खरेदी किंमत झाली आहे तुमची. आणि आता विक्री किंमत किती झाली, विकलेली किती रुपयाला ही सायकल, 5,075 रुपयाला. आता खरेदी किंमत जास्त आहे, विक्री किंमत कमी आहे, म्हणजेच यामध्ये होणार काय आहे, तोटा. आणि याच तोट्याची काय तुम्हाला विचारली, टक्केवारी. या ठिकाणी पहा, ही काय आहे, खरेदी. ही काय आहे, खरेदी किंमत आहे. या ठिकाणी काय आहे, विक्री किंमत आहे. या दोघांमध्ये फरक दाखवला तर काय दिसते आपल्याला, तोटा समजते. फरक दाखवणं म्हणजेच काय, एक गुणोत्तरचा प्रकार आहे आणि तोच या ठिकाणी पहा, 5,250 आणि हे किती आहे, 50-75. यामध्ये कॉमन संख्येने भाग द्या तुम्ही. रेशो घ्यायचा आहे आपल्याला, 5×1 5, 5×1 5, 0, 5×5 25, 0. 5×1 2 राहतात, 5×0 0, 5×5 25 आणि पुढे 0. 5×1 0 किंवा 5×10 50, परत काय 5×1 आणि 2 5×5 25. ह्या दोघांना पुन्हा 5ने भाग द्या तुम्ही. 5×2 10, 1 5×1 आणि 0. या ठिकाणी 5×2 10, 0 5×3 किती, 15. आता ही काय झाली तुमची खरेदी रेशो झाला. हा काय आहे तुमचा खरेदी रेशो आहे आणि हा काय आहे तुमचा विक्रीचा रेशो आहे. ज्यावेळी पर्सेंटेज, तोटा पर्सेंटेज असेल तर काय करतो आपण, किंवा नफा पर्सेंटेज असेल तर आपण काय करतो, या खरेदी किमतीला कन्सिडर करून आपण काढत असतो. ही खरेदी किंमत किती आहे, खरेदी रेशो किती आहे, 210. तोटा कितीचा झाला आहे या दोघांमध्ये, 210 वजा 203 किती आहे, 7. आणि इंटू हा जो फ्रॅक्शन आहे किंवा अपूर्णांक आहे त्याला काय करायचं आपल्याला, पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर काय करतो आपण, 100% घेतो. या ठिकाणी पहा, 7×1 7, 7×21 0, म्हणजे किती, 100 भागिले किती, 30. या ठिकाणी काय टक्केवारी. हा 0 गेला आणि 10/3 म्हणजेच किती, 3.33%. भाग देऊन बघा, 3×9 पॉईंट दिला, 1 राहिलं, 10 3×9 3×9 रिपिटेशन होईल. हे काय आहे तुमची तोट्याची टक्केवारी आहे. कोणत्याही फॉर्म्युल्याची वगैरे तुम्हाला वापरण्याची गरज पडलेली नाही. ठीक आहे, आपण पुढील प्रश्न पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे, दीपाने 600 रुपयाला 5 पेन खरेदी केलेत आणि या 5 पेनांना प्रत्येकी 50 रुपयाला विकलेले. तर 5 पेन विकल्यानंतर तोटा किती झालेला आहे. बघा दीपाने काय केलेलं आहे, स्टेशनरीचं थोडक्यात दीपाचं दुकान आहे, तिने काय केलं, 5 पेन खरेदी केलं. म्हणजे 5 पेनांची खरेदी किंमत डायरेक्ट सांगितलेली आपल्याला. 5 पेनांची काय सांगितली, खरेदी किंमत किती आहे, खरेदी किती रुपयाची केली तिने, 500 रुपये, सॉरी किती, 600 रुपये. आता मला सांगा, त्या 5 पेनांची विक्री किती रुपये केलेली. एक पेन किती रुपयाला विकला आहे, 50 रुपयाला. तेवढे 5 पेन आहेत आणि ते 5 पेन विकायचे तिला किती रुपयाला विकतील, 50 × 5 किती, 0 5×5 25, 250 रुपये. म्हणजे 600 रुपयाची खरेदी केली आणि विक्री किती रुपयाची झाली, 250 रुपयांची. 600 रुपये जास्त आहेत खरेदी केलेली आणि 250 रुपये विक्री केलेले काही कमी आहेत. म्हणजे याच्यामध्ये काय होणार आहे, तोटा होणार आहे. जर तुम्ही या दोघांचा रेशो घेतला, ह्या दोघांचा रेशो जर घेतला तुम्ही, तर किती होईल, हा 0 गेला बरोबर,
या ठिकाणी 5 5 25 आणि या ठिकाणी 12 5 60. या दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 7चा. म्हणजे खरेदीचा रेशो 12 आहे, विक्रीचा रेशो 5 आहे, दोघांमधला फरक 7चा आहे. तो काय झालं? तोट्याचा रेशो दाखवते तुम्हाला. आपण ज्यावेळी जे काय तोट्याचा पर्सेंटेज काढतो त्यावेळी काय करतो आपण? किती रुपयाला खरेदी केली ती आपण? 12 रेशोला. विकली किती रुपयाला? 7 रेशोला. आणि त्याचा टक्केवारी काढायचं असेल तर काय करतो आपण? 100% करतो आपण. बरोबर. या ठिकाणी पहा 700 म्हणजे थोडक्यात 700/12%. तर काय येतात? 58.33% येतात. तुम्ही या ठिकाणी काय करा? सॉल्व करून पहा. बघा रेशोचा वापर केलेला आहे. कारण तुम्हाला दुसऱ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला लगेच सांगितलं रेशोबद्दल ज्यावेळी माहिती सांगत होतो त्यावेळी काय सांगितलेलं? पर्सेंटेज हा फॉर्मॅट काय आहे? एक रेशो आहे. म्हणून पर्सेंटेज चॅप्टर काय केलं आपण? पूर्ण रेशो वापरलेला आहे. नफा आणि तोटा कधी होतो? खरेदी आणि विक्रीमध्ये डिफरन्स पाहिल्यानंतर. डिफरन्स म्हणजे काय? एक कंपॅरिझन आहे. आणि कंपॅरिझन म्हणजे जिथं कंपॅरिझन असतं त्या ठिकाणी काय असतं? गुणोत्तर असतं. म्हणून हे चॅप्टरसुद्धा काय करतो आपण? गुणोत्तर वापरतोय. ज्यावेळी वयवारी चॅप्टर सुरू होतात त्यावेळी काय होतं? आईवडिलांच्या वयामधला फरक, वडिलांच्या आणि मुलांच्या वयामधला फरक, बरोबर 2 वर्षापूर्वीचं आजचं वय आणि 10 वर्षानंतरचं वय, म्हणजे दोघांमध्ये काही फरक दाखवलेला. आजचं वय आणि मागच्या काही वर्षांपूर्वीचं वय यामध्ये काय असतो? फरक असतो. जिथं जिथं फरक आला, कमी जास्त ज्या ठिकाणी गोष्टी येतात त्या ठिकाणी काय असतो? फरक असतो. फरक एक डिफरन्स असतो. डिफरन्स हा एक कंपॅरिझन आहे. आणि कंपॅरिझन जिथं असतं त्या ठिकाणी काय असतं? गुणोत्तर असतं. गुणोत्तर हे काही रेशो आहे. आणि तेच वापर आपण पहिल्या दिवसापासून करत आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न. एक वस्तू 425 रुपयाला विकलेली, त्यावेळी त्याला 15% तोटा झालेला आहे. तर 5% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल? वारंवार प्रश्न विचारला जातो. विद्यार्थी मित्र बघा, जे काही लेक्चर्स आहेत ते तुम्ही सर्वांना शेअर करा. आणि शेअर करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्ही जर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर्स पोचवलं तर आम्हाला एक सपोर्ट भेटेल. आणि किती विद्यार्थ्यांना समजत आहे हेच आम्हाला मिळवायचं आहे किंवा हे आम्हाला समजेल. त्यामुळे आणि सर्वांनी लाईक करा ह्या लेक्चर्सला. आणि जर तुम्हाला कन्सेप्टबद्दल काय डाऊट असेल तर तुम्ही जरूर सांगायचं आहे. पहा या ठिकाणी प्रश्नाला वारंवार हा प्रश्न विचारला जातो. आता यासाठी एक आपण बेसिक कन्सेप्ट पाहूया. आता पहा 425 रुपयाला वस्तू विकली, 15% तोटा होतोय आणि 5% नफा मिळवायचा असेल तर किती रुपयाला वस्तू विकायची? सपोज एक एक्झाम्पल घेऊया. 100 रुपयाची एक वस्तू आहे आणि ती वस्तू मी काय केलं? विकली आणि मला 15 रुपयाचा तोटा झाला. किती रुपयाचा तोटा झाला? 15 रुपये तोटा. 100 रुपयाला वस्तू मी खरेदी केलेली, ती वस्तू विकली मी आणि मला तोटा किती रुपयाचा झाला? 15 रुपयाचा. म्हणजे ती वस्तू मी किती रुपयाला विकलेली असेल? पण 100 रुपयापेक्षा 15 रुपयांनी कमी, बरोबर. म्हणजेच 85 रुपयाला. ही काय झाली? विक्री. ही काय असणार आहे? खरेदी. जर मला एखाद्या वस्तूमध्ये 15 रुपयाचा तोटा होतोय आणि ती वस्तू जर 100 रुपयाला असेल, याचा अर्थ मी विकली किती रुपयाला? 85 रुपयाला. आता सपोज त्या वस्तूमध्ये मला काय करायचं आहे? 5 रुपयाचा नफा मिळवायचा आहे. 15 रुपयाचा तोटा होतोय पण मला काय करायचं आहे? त्या वस्तूमध्ये मला नफा 5 रुपयाचा मिळवायचा आहे. म्हणजे ती वस्तू 100 रुपयाचीच आहे, बरोबर. आणि ज्या वस्तूमध्ये मला काय करायचं आहे? नफा मिळवायचा आहे. किती रुपयाचा? 5 रुपयाचा. 100 रुपयाच्या वस्तूवर 5 रुपयाचा नफा मिळवायचा आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मला ती वस्तू किती रुपयाला विकायची? 105 रुपयाला, बरोबर. 105 रुपयाला विकायची आहे ती वस्तू. आता या प्रॉब्लेम्समध्ये काय सांगितलं आहे? ती वस्तू 425 रुपयाला आहे, तोटा 15% होतो. तर तुम्हाला 5% नफा मिळवायचा आहे, तर ती वस्तू किती रुपयाला विकणार आहे? सपोज ती वस्तू काय करूया आपण? 100 रुपयालाच म्हणूया. जर 100 रुपयाला वस्तू असती तर किती रुपयाला विक्री होईल? 85 रुपयाची.
₹100ची वस्तू मानली तर ₹15 तोटा झाला, म्हणजे विकली किती रुपयाला? ₹85. आणि यामध्ये काय दिलं आहे, ती वस्तू विकली किती रुपयाला? ₹425. म्हणजे 85 हे काय आहे ॲक्च्युली, ही सपोज रेशो फॉर्मेट आहे असं मानूया. या ठिकाणी सपोज रुपयेच आहे, म्हणजे या ठिकाणी उदाहरणामध्ये ₹85 आपण मानलेलं आहे. ती वस्तू विक्रीची या प्रॉब्लेम्सला जर आपण कन्सिडर केलं, ₹100ची वस्तू होती तर विकली किती रुपयाला? ₹85. त्याच्यामुळे ₹5 तोटा होतोय. म्हणजे ₹85 विकली, पण हे आपलं मानल्यामुळं झालं. पण ॲक्च्युअलची विक्री किंमत किती रुपयाची आहे? ₹485. थोडक्यात ₹85 किंवा 85 भाग म्हणजेच किती आहे? ₹425 किंवा 425. आपल्याला जर ती वस्तू ₹100ची असेल आणि ₹5 नफा मिळवायचा असेल तर ती वस्तू किती रुपयाला विकावी लागेल? ₹105. पण एक्झाम्पलमध्ये काय दिलेलं आहे, हे 85 भागाला विकली तर ₹425 होतात. मग ₹105 विकली, 105 भागांची किंमत काढली तर आपल्याला काय होईल? ₹5 किंवा 5% काय होईल? आपल्याला नफा भेटेल त्यामध्ये. मग ते त्या ठिकाणी काढायचं आहे आपल्याला. 105 भागांची किंमत काढा तुम्ही. हे किती? X म्हणूया. 85 भाग म्हणजे 425, तर 105 भाग म्हणजेच किती रुपये? Xची किंमत काढा तुम्ही. X इक्वल टू तिरकस गुणाकार करा. या ठिकाणी पहा, 425 गुणिले किती? 105 भागिले हे 85. जर तुम्ही 5ने भाग दिला, 5 दुने 10, 5 एके 5. या ठिकाणी 5ने भाग दिला, 70 5 85. या ठिकाणी 17ने या ठिकाणी भाग दिला, 17 एके 17, 17 दुने 34, 8 राहतात. 17 गुणिले 5 85. Xची किंमत किती आली? 25 गुणिले किती? 21. X इक्वल टू किती येईल? 25 एके 25, 2 25 दुने 50 आणि 2 किती? 52. ₹525 असणार आहे. म्हणजेच एक वस्तू होती ₹425 विकली, त्यामुळे 15% तोटा झाला. तर तीच वस्तू आपण जर ₹525 विकली तर मला काय होणार? 5%चा नफा होणार आहे. सिंपल फॉर्मॅट आहे. जर डाऊट वाटत असेल तर काय तुम्ही काय करा, कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो, काय करूया आपण आज या ठिकाणी थांबूया. पुढील लेक्चर, पुढील काही चांगल्या अगदी प्रॉब्लेम्स आहेत आपण पाहूया. तर उद्या आपण पुढील काही प्रॉब्लेमसोबत भेटूया. आणि शेअर करण्यासाठी मात्र कोणी विसरू नका. चॅनल सबस्क्राईब जरूर करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामवरती आपली लेक्चरची लिंक वेळोवेळी दिली जाते. तर आपण या ठिकाणी थांबूया.